हितांश कियांश यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उत्तम बुश पाणी आणले का नाही? कोणता आहे? लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन असेल. एक दुसरा काढून ठेवलं मी. आता आपल्या समालोचन मध्ये चिराग म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू संदीप किने सामना केलेला. उत्तम पाटील यांनी पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. जितेश पाटील आपण पाहिलं गरुडासारखे आले. गुंडा एक बोटी पुष्ट घेऊन ये. एक चेंडू आणि एक धाव झालेला आहे. दुसरा चेंडू सामना करतील हितेश म्हात्रे. स्वतः कर्णधार. निर्धाव चेंडू येतोय. संदीप किनी यांनी हितेश म्हात्रे यांना काहीसं बांधून ठेवलेलं असं दिसतंय. तिसरा चेंडू कट करतोय. पहिला धावेचा प्रयत्न झालेला आहे आणि सफलरित्या पहिली धाव पूर्ण झालेली आहे. 3 धावांचा षटक झालेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली होती 2. चौथा चेंडू सिंगल मध्ये कन्वर्ट करतोय. सुंदर असा बॅकअप येतोय. शेवटचे 2 चेंडू कट करतोय हलक्या हाताने हितेश म्हात्रे आणि स्वतः जितेश येतोय चेंडूवरती. आपण जितेश यांना पाहिलं तर खूप मोठी अशी कामगिरी करतात ते संघासाठी. फलंदाजी म्हणू नका, गोलंदाजी म्हणू नका, क्षेत्ररक्षण म्हणू नका. शेवटचा चेंडू झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलेले आहे ते 5. दुसरा षटक घेऊन आलेले आहेत प्रणव दलवी संघाचा मोरा. आता प्रणव दलवी बद्दल आपण काय म्हणणार? खूप मोठे असे खेळाडू आहेत ते. काय म्हणाल चिराग? ते थोड्या दिवसात पुढे जाणार आहेत. त्याला संघाला पुढे नेलं तरच. प्रणव दलवी काय करतील आता तुम्ही गोलंदाजी मध्ये? नक्कीच नक्कीच, कारण की खूप वेगवान असे गोलंदाज, व्हेरिएशन वाले गोलंदाज पाहायला. जसा वेग तसा 360 गोलंदाजी पण आहे त्याची. हो, आपण पाहू शकता स्मित हास्य त्यांच्या गालावरती आलेला आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती उत्तम म्हणतोय की मी माघार घेणार नाही. जर प्रणव मोठा खेळाडू असेल तर मी सुद्धा मोठा खेळाडू आहे. पहिल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि खणखणीत चौकार येतो. चौकाराच्या दिशेने चेंडू जाताना आणि आपण पाहूया डीजेकडे. थँक्यू. आणि काय करते? पंचांचा निर्णय काय येतोय? नाही, रिव्ह्यू पंचांचा असेल की टीमचा? पंचांचा रिव्ह्यू आपण पाहू शकता. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दोन्ही संघ नोट आउट आहे. हॅलो, आपण पाहू शकता प्रणव दलवी यांनी खूप सुंदर पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलेला आहे. सुंदर असा पायावर चेंडू टाकतोय. पायाच्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय प्रणव दलवी. व्हेरिएशन आहे त्यांच्या प्रत्येक चेंडूमध्ये वेगवेगळं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. काय म्हणशील चिराग? मी कशाला सांगतो तुला, हा संघाचा मोरके आहे. मोरके आहे बघा.
पाहू शकता आपण कसं आणि आ. कडी बाद होईल का नाही. पंचांनी सांगितलेलं आहे नाही. तुम्ही तो क्षेत्ररक्षण खूप सुंदर केलं परंतु चेंडू गॅदर करताना काहीशी चूक करतायत. चार चेंडू झाल्याने धावफलक जाऊन पोचली होती 12. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ फुलटॉस चेंडू पियुष मात्रे पाहू शकता सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि सचिन पळे यांचा तेवढ्याच सुंदर थ्रो. शेवटचा चेंडू प्रणव दलवी यांचा खूप सुंदर असं षटक त्यांनी हाताळलं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आला परंतु बाकीचे 4 चेंडू त्यांनी 1 धाव दिलेली आहे आणि 5वा 6वा चेंडू सुद्धा सिंगल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचले 14. शेवटचे 2 षटक शिल्लक आणि डीजेकडे बोलूया आपण थोडं. आपण गाणं लक्ष देऊन ऐकायचं आहे. आवाज घ्या आवाज आवाज. थँक्यू डीजे थँक्यू. तिसरं षटक देतोय घेऊन ते जयेश मांगेला. करण तू आता गाणं ऐकलं का? गाणं दे. हो हो नक्कीच. त्या गाण्यामध्ये प्रणव दलवी यांचा उल्लेख होता. त्याच्या फॅन्सनी ह्या गाण्याची फरमाईश केली होती. चिराग आपण पाहिलं तर जयेश मांगेला हे गोलंदाजी मार्कवरती येतात. मागील मॅचमध्ये त्यांनी 3 विकेट घेऊन 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलेलं होतं. ह्या मॅचमध्ये काय घडेल? आता पण उत्कृष्ट गोलंदाजी टाकू शकतो. त्याच्यात क्षमता आहे, ताकद आहे, तसं त्याच्याकडे स्पिनिंगचा टर्न पण आहे, लेंथ आहे, टप्पा आहे, सर्व आहे त्याच्याकडे. नक्कीच आपण परंतु आपण पाहू शकता की उत्तम सुद्धा काही कच्च्या गिरूचा खेळाडू चेला नाही आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार खेचलेला आहे. डीजे आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो आया है राजा लोगो रे लोगो. दुसरा चेंडू उत्तम सामना करेल. फुलटॉस चेंडू परंतु नाही. मिस होतोय फटका थोडासा आणि चेंडू जाऊन पोहोचतोय तो डिक्लेअर झोन मध्ये. दुसरा चेंडू झालेला आहे जयेश मांगेला. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन बाकीचे 5ही चेंडू सिंगल आलेले होते. तिसऱ्या षटकामध्ये तसंच पाहायला मिळेल का? नाही. तिसरा चेंडू सुद्धा फुलटॉस चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला तेजसकडून. जयेश म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल. परंतु चौथ्या चेंडूवरती काय घडतंय ते आपल्याला पाहायला मिळेल. चौथा चेंडू सामना करेल उत्तम. बॅटिंगचा चेंडू टोलावला परंतु आणि गडी बाद होईल का? आणि रनआउट झालेले आहेत ते. उत्तम. धाव संख्या झालेली आहे ती 20. 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू आणि एवढे डीजेकडे. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं. आणि आपण पाहू शकता की आपले सर्वांचे लाडके समालोचक अभिषेक चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की समालोचन कक्षाकडे त्यांनी यायचं आहे. तुमची कमी आम्हाला खलते. खास तुमच्यासाठी यूट्यूबवरती कमेंट्स येत आहेत की आधीचे समालोचक अभिषेक चौधरी कुठे गेलेत. येऊया सामन्याकडे. आणि काय करते आकाशाला कलाटणी घेणारा चेंडू नो चेंडू जाऊन विसरतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि वाह काय क्षेत्ररक्षण प्रणव दलवी आणि डीजे डीजे. थँक्यू. प्रणव दलवी आपण याला पाहू शकता गोलंदाजीवरती आणि प्रभात क्षेत्ररक्षणावरती सुद्धा प्रभावित करतायत. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आता हेमेंद्र यांच्याकडून. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले होते 23. शेवटचा षटक घेऊन येत आहेत स्वतः संघाचे कर्णधार जितेश पाटील. आपण पाहू शकता की आई एकविरा संघाचे सर्व खेळाडू जितेश पाटील यांच्यावर नजरा लावून असतील. पहिल्यासारखा कमबॅक ते करतील का?
काय म्हणाल चेतन? जितेश पहिल्यासारखा कमबॅक करतील का? तेवीस धावफलक झाला. जितेश पाटील शेवटचा षटक घेऊन येत आहेत डेथ ओव्हर. आणि आपण एक पाहिलं तर हे ओव्हर टाकण्यासाठी खूप धाडस लागतं, कारण की सर्व खेळाडू. आणि हलक्या हाताने कट करतोय जतीन मांगेला. जयेश मांगेला उलट्या हाताने थ्रो करतोय. एका धावाने समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. जितेश मांगेला चेंडू हातामध्ये फिरवतायत. आणि वा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतात. सुंदर गोलंदाजी केली, तसंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला जितेश पाटील यांच्याकडून. हितेश म्हात्रे यांनी सुद्धा खूप चांगला असा फटका मारला होता. पुढचा चेंडू जितेश पाटील सामना करते हितेश. आणि काय घडतंय? चुकी होते आणि चौकार येतोय. डीजेला संधी देऊया. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे. 28. जतीन पण आलाय. शेवटच्या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. फुल टॉस चेंडू टॅप केलाय. चेंडू जातो प्रणव दळवी यांच्याकडून आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप चांगलं. काहीच गरज नव्हती डायरेक्ट हिट करायची, काहीच गरज नव्हती. आपण पाहू शकता की विवेक पाटील स्वतः संघाचे कर्णधार एष्ट्यांच्या मागून सर्व सूत्र हलवतात. कोणाला कुठे फिल्डिंगला उभं करायचं. 5वा चेंडू सामना केला. हितेश टॅप केला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव येते. शेवटचा चेंडू. जतीन मांगेला बघूया काय करतात. सूर्य कसा फलंदाज, काय दात काढलेन. एकदम जबरदस्त. पहिला बॉल, शेवटचा बॉल. ओ एकदम खरा शॉट डोफं टेकून. काही फायदा नाही, फक्त ओव्हर आहे, ओव्हर ऍक्टिंग आहे. इथं काय नाही मिळलं. आणि काय घडतंय अभिषेक आपण पाहू शकता काय घडलेलं आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले आहेत 31 आणि 32 धावांचं आव्हान दिलेलं आहे हितांश कियांश ह्या संघाला. अभिषेक चौधरी यांना विनंती असेल की समालोचन कक्षावरती यायचं आहे. तर आपण डीजे जवळ येऊया. मधुर संगीताचा नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब. दोन्ही संघांना विनंती असेल की लवकरात लवकर आपले सर्व खेळाडू ग्राउंड मध्ये याच्यात. हितांश कियांश आपली सलामी वीरांची जोडी पाठवायची आहे. प्राप्ती वॉरियर्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि अभिषेक चौधरी यांचे आगमन झालेलं आहे आणि आपल्याला जॉईन करतात ते समालोचनमध्ये. नक्कीच धन्यवाद करण पाटील. नाही जर आपण बघायला गेलो तर क्षेत्ररक्षण टीममध्ये जर बघायला गेलं, जतीन मांगेला चांगले अशी नावाजलेले असे फिल्डर आहे NCCचे. चांगला असा अनुभव घेऊन येतात. 32-35 वर्षाचा NCCBचे व्हाईस कॅप्टन. एक मिनिट अभिषेक, मी ह्या गोष्टीचा उल्लेख नक्कीच करेल की अभिषेक चौधरी येत नव्हते, परंतु त्यांनी पाहिलं की
ग्राउंडमध्ये हितेश म्हात्रे, प्रणव दलवी आणि जतीन मांगेला हे आहेत, तर मला अंचित ते पाटील सांग- पण. आणि अंचित पाटील पण आहेत, तर हा. ते म्हणतात मला राहुल नाही म्हणून मी समालोचन करण्यासाठी आलेला आहे. हा. नक्कीच, कारण की जर आपण ही पूर्ण टीम बघितली, हिऱ्यांनी भरलेली टीम आहे पूर्ण. हिरे, जवाहरात, मोती आणि स्वतः जय पाटील पण टीम मध्ये आहे. काय काय बॉडी लँग्वेज आहे, एकदम राजबिंडागडी, एकदम उंच दाढीचा. एक मिनिट थांबा तुम्ही अभिषेक. मनीष पाटील यांना विनंती असेल की दिनेश मांगेला यांचा आपण सत्कार करायचा आहे, कारण की ही विकेट बनवण्यामागे त्यांचा खूप मोठा हात आहे, कारण की ते नसते तर ही विकेट अशी झाली नसती. आणि खूप जणांनी ह्या विकेटची प्रशंसा केलेली आहे. तर दिनेश मांगेला, सर्व आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि मनापासून धन्यवाद. लहान मुलांना घाबरवू नये. लहान मुलांना घाबरवतात ते तुम्ही. हो, लवकर लवकर. एक मिनिट अभिषेक. सर्व टीम्सना विनंती राहील की सर्व खेळाडूंना खेळायचा चान्स भेटला पाहिजे. टेबल टेबल. क्षेत्ररक्षण लावून घ्यावे लवकर. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यावे. जय पाटील, तुम्हाला विनंती करतो, तुमच्या संघांना तुम्ही सूचित करा आणि लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावा. एक मिनिट अभिषेक. धनेश पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मनीष पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी धनेश पाटील यांचा सत्कार करावा. मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते धनेश दादा यांचा सत्कार होतोय. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती राहील की आपण सामन्याला सुरुवात करायला पाहिजे. नंबर 1 बॉलर उत्तम पाटील, बघत आलीचे नावाजलेले असे अष्टपैलू खेळाडू. 1 नंबर बॉलर, 1 नंबर बॅट्समॅन, क्षेत्ररक्षक, नक्कीच. सगळं ऑलराऊंडर. नक्कीच पहिला बॉल सँडी यांना एकदम हलक्या हाताने खेळून करतात 1 रन. स्वतः हितेश म्हात्रे बॉलावरती धावा देतात. स्वतः संघाचे कर्णधार. नक्कीच, कारण तुम्ही काय बोलतील या टीम बद्दल, मला तुमचं मनोगत जाणून घेण्याची खूप इच्छा होते. या 11 प्लेअर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच, कारण की आपण पाहिलं तर काही प्लेअर आपल्याला बिहारवरून मिळत आहेत बघायला, काही दिल्लीचे. आणि वाह, काय सुंदर सुंदर असा प्रयत्न, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच. कोण होतं डाय मारणारा? तो NCC B चा व्हाईस कॅप्टन स्वतः जतीन जतीन मांगेला, स्वतः सँडी. गुंडांनी जर जितेश पाटील यांनी जर 3 बॉल 3 चौकार मारले तर अक्षय पाटील यांच्याकडून 3 डब्बे नाही, LPचे. आपण कारण मी काय बोलतो, जी सुरेख अशी डाय मारली होती जतीन मांगेला यांनी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच, कारण की डाईव्ह मारण्यासाठी खूप मोठं धाडस करावं लागतं. मांगेला अली मध्ये तो एकच प्लेअर आहे डाय मारणारा, मला असं वाटतं. गंजीबिंजी माखविला अख्खा. टॅप केला चेंडू सर. अरुण म्हात्रे गचाडाचं क्षेत्ररक्षण. देऊलालीचा एकमेव प्लेअर, देऊलालीचा पूर्ण जो जगामध्ये फिरतो तो. नक्कीच डीजेला आपण संधी देऊया. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामना करते संदीप केनी. हलक्या हाताने कट करते, चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. हितेश मात्र चेंडू आणि विकेट भेटेल का नाही. पूर्ण गॅदर करण्यामध्ये उत्तम पाटील चुकी करतात आणि त्या कारणास्तव संदीप किनी यांची विकेट मिळवण्यामागे ते असमर्थ राहतात. नाही, शेवटचा कारण- चेंडू. कारण जर तुम्ही बघितलं ना, का एकूण एक प्लेअर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पूर्ण त्यांचा 100% झोकत आहे मॅच मध्ये. बघा, मी वा, तुम्हाला सुंदर असं क्षेत्ररक्षण हर्षल भोईर मी- यांच्याकडून पाहायला मिळतंय. चेंडू जवळपास बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, परंतु त्यांनी खेचून आतमध्ये आणलेला आहे. मी तुम्हाला तेच सांगत होतो करण पाटील, कारण की प्रत्येक प्लेअर त्यांचा 100% देत आहे, फक्त एक सोडून जो माझ्या समोर आहे तो. दुसरं काय, सर्व चांगलंच चाललेलं आहे पूर्णपणे एकदम. दुसरा षटक घेऊन येतात हितेश म्हात्रे, स्वतः संघाचे कर्णधार. अंचित, हा कुठला इशारा केलाय तो? हाताने, दोन्ही हाताने. ओके, धावफलक जाऊन पोहोचलेली आहे ती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, एकही गडी न गमावता दुसरा षटक हितेश म्हात्रे. सामना केला जितेश
रितेश आणि उत्तम पाटील यांचं क्षेत्र हे पाहू शकता. सुंदर चेंडू सुंदर, जवळपास सुंदर, चौकार सुंदर. जात होता गॅप मधून, पण त्यांनी डायव्ह लागून चेंडू अडवला आणि संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. एकदम उत्तम कामगिरी करतोय. उत्तम आपला नक्कीच नावाप्रमाणे. नावाप्रमाणेच उत्तम कामगिरी करतोय. बरोबर. दुसरा चेंडू हितेश मात्रे यांचा. संदीप नाही, किनी नाही. एकदम एक- हलक्या हाताने काही- खेळतात. आपण पाहिलं अभिषेक तर हितेश म्हात्रे यांनी संदीप किन्ने यांना जखडून ठेवलेला आहे. काहीच संधी देत नाही आपली बॅट खोलायची दोनही फलंदाजांना. कारण की आपण बघितलं ना, कारण की आपण त्यांना वारंवार बघतच असतो टीव्हीवर वगैरे. ISPL ला पण त्यांनी चांगली अशी बॉलिंग केली होती. मनगडाचा उपयोग करून बॉल टाकतात ते. नक्कीच पुढचा चेंडू जितेश पाटील हलक्या हाताने. यांना सुद्धा आपण कमी लेखून चालणार नाही. त्यांना पण प्राइज लागलेलं आहे. त्यांना ते पण सांगावं, जर 3 बॉल 3 चौकार मारले तर अक्षय पाटील यांच्याकडून 3 डॉट. कोणता पण ब्रँड घ्या, काय पण. नक्कीच आपण अभिषेक मी म्हणेल की जितेश पाटील यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही, कारण की आई एकविरा संघाला त्यांनी सुद्धा मोक्याच्या क्षणी खूप बघितलं ना? मॅचेस जिंकून बघितलं दाखवलेले का? आहेत. संदीप किनी यांचा फटका सुंदर, बघितला का? सुंदर. किती लाजवाब. कोपऱ्यातला बिल्डर कोपऱ्यातच राहिला, तो काय पुढे हल्ला नाही, कारण की फटकाच एवढा वेगवान होता ना. आपण डीजेला संधी देऊया अभिषेक. गावागावान खुल्ला मैदान बोरसिक सर झालं ना बाई. पुढचा चेंडू सामना करेल संदीप किनी. वेगवान चेंडू, अतिशय वेगवान, वेगवान चेंडू, अतिशय परंतु वेगवान. दिशाहीन चेंडू. जितेश पाटील मला तरी वाटते तुम्ही एवढा अंगमा वलवायची गरज नाही. आपल्याला उद्या जायचं आहे सकाळी रिक्षेवरती. तर तुम्ही इजा करून नका घेऊ. तुमच्यासाठी माझी नम्रतेची विनंती असेल तुम्हाला. नक्कीच सर्व खेळाडूंसाठी ही सूचना असेल. नाही, जर आपल्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तर आपण करू शकतात काय करायचं ते. डाय बिया मारायचं असेल तर. मी काय शेवटचा चेंडू झालेला आहे आणि हलक्या हाताने कट केलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलेले ते 22. एकही गडी न गमावता. नक्कीच करण पाटील, मी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे का जितेश पाटील बद्दल तुम्हाला काय वाटतं का ते मॅच जिंकू शकतात का काय त्यांच्यात ती क्वालिटी आहे का काय? तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? काय म्हणाल अभिषेक? बरं, जितेश पाटील मॅच जिंकू शकतात का? हो, तुम्हाला नक्कीच. काय वाटतं? नक्कीच कारण की आई एकविरा संघाला त्यांनी मोक्याच्या क्षणी चौकार मारून खूप सारे मॅचेस जिंकून दाखवलेले आहेत आणि अनिकेत पाटील ह्याच्याशी सहमत असेल मला असं वाटतं. नाही, कारण की बघायला गेलं ना, अनिकेत पाटील त्यांच्यासोबतच खेळतात ते. त्यांचे जिवलग मित्र आहेत ते. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 22. नाही, कारण की आपण बघितलं ना तर ते 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जितेश पाटील काय वाटतं, विनिंग शॉट मारून संघाला जिंकवतील की सिंगल कंटिन्यू ठेवतील? काय म्हणाल अभिषेक? बघा फटका बघा ना, स्वतः जतीन मांगेला वापस येतात बॉलावरती. पण सूर्यकाश शतक त्यांच्याकडून पाहिलं पाहिजे. तितका चांगला फटका. आणि अभिषेक आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? स्वतः कार्तिक मांगेला जयेश पाटील यांचा लहान भाऊ. फटका बघा, अप्रतिम असा फटका. अप्रतिम. नक्कीच डीजेला संधी देऊया आणि येऊया डीजे कडे. गावागावान खुल्ला मैदान बोरसिक सरची होते धमाल. पुन्हा एकदा फटका उत्तम पाटील यांच्या एकदम बाजूनेच गेला असेल. मला तरी वाटतं उत्तम पाटील घाबरलेले आहेत. करण पाटील, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच परंतु ह्या क्षणाला पुढे उभे राहणं ह्याच्यासाठी धाडस लागतं. खरंच मला तरी वाटते ते जे धाडस आहे ना, आपल्या समोरला माझे जो उभा आहे त्याने करावं. कारण की ते पुन्हा एकदा टॅपचा फटका स्वतः. आपण पाहिलं असेल की पहिल्या फटक्यानंतर उत्तम पाटील थोडेसे मागे उभे राहिले आणि सामना संपलेला आहे. विजयी ठरलेला आहे तो हितांश क्रियांश 11 संघ. मला काय वाटतं, जितेश पाटील यांनी 1 साइड संपवली की मॅच. तुम्हाला काय वाटतं करण पाटील? नक्कीच कारण की आपण पाहिलं तर ठाणा म्हणू नका, रायगड म्हणू नका, जितेश पाटील यांनी आपली कामगिरी खूप सुंदर अशी दाखवलेली आहे. सकाळी हायमारी करतो रिक्षेवर. डीजे कडे येऊ आपण, थोडा वेळ संगीताचा आस्वाद घेऊया. जरा मला तर तारबावीर बघा, पोरं नाचतील जरा. कोणी तर मी काय ते बघती किती लाव, बघती किती लाव जरा, बघती.
सकाळच्या बुप्याला लाव. हा घनश्याम. हॅलो, जेवणाची सोय होत लागले, मागे जावा. मानवत